दंडवत प्रणाम. कल्पना करा, घनदाट सह्याद्रीचे जंगल, सर्वत्र शांतता आणि अचानक एक प्रचंड वाघ समोर येतो. सामान्य मनुष्य भीतीने पळून जाईल, पण त्या दिवशी जे घडले त्याने महानुभाव पंथाच्या इतिहासाला एक नवे वळण दिले. कारण तो साधा वाघ नव्हता, तो स्वतः श्री दत्तात्रेय प्रभू होते. फलटणमध्ये अवतार स्वीकार परमेश्वराने फलटण नगरीत कण्हाणे ब्राह्मणांच्या घरी श्री चक्रपाणी प्रभू या नावाने अवतार स्वीकारला. काही काळ त्यांनी तेथे राज्य केले. काळ पुढे सरकत गेला. माता जनकाईसा आणि पिता जनक नायक यांचे निधन झाले. त्यांच्या श्राद्धाचा दिवस आला. याच वेळी त्यांच्या राणीने गृहस्थाश्रम स्वीकारून संसार करण्याची विनंती केली. परंतु श्री चक्रपाणी प्रभूंची वृत्ती संसारात नव्हती. त्यांच्या अंतःकरणात वैराग्य जागृत झाले होते. माहूरकडे प्रयाण, सांसारिक जीवनाचा त्याग करून त्यांनी माहूरकडे प्रयाण केले. हा केवळ एका स्थानाचा प्रवास नव्हता, तो आत्मज्ञानाच्या शोधाचा प्रवास होता. सर्व ऐश्वर्य, सत्ता आणि वैभव मागे सोडून ते ईश्वरी मार्गावर निघाले. याच क्षणापासून त्यांच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू झाला. सह्याद्रीतील अद्भुत प्रसंग. माहूर येथे देवदेवेश्वराच्या दिशेने जात असताना सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक अद्भुत घटना घडली. श्री दत्तात्रेय प्रभूंनी वाघाचे रूप धारण केले. ते वेडिंगाच्या झाडीतून बाहेर आले. त्यांनी प्रचंड डरकाळी फोडली. ती डरकाळी ऐकून आसपासचे लोक भयभीत झाले. अनेक जण पळून गेले. परंतु श्री चक्रपाणी महाराज स्थिर राहिले. त्यांच्या मनात भीती नव्हती, कारण त्यांचे मन परमेश्वरात पूर्णपणे स्थिर झाले होते. ज्ञानशक्तीचे दान. यानंतर श्री दत्तात्रेय प्रभू वाघाच्या रूपात पुढे आले. ते श्री चक्रपाणी महाराजांसमोर उभे राहिले आणि त्यांनी आपल्या पंजाचा स्पर्श महाराजांच्या श्रीमस्तकावर केला. हा साधा स्पर्श नव्हता. हा महानुभाव परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. याच प्रसंगी श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. हीच ज्ञानशक्ती पुढे असंख्य जीवांच्या उद्धाराचे कारण ठरली. अवतारांचे ऐक्य या लीळेमागे एक गहन तत्वज्ञान दडलेले आहे. महानुभाव परंपरेनुसार श्री दत्तात्रेय प्रभू आणि श्री चक्रपाणी प्रभू हे दोघेही एकाच ईश्वरी कार्याचे अवतार आहेत. म्हणून हा प्रसंग एका अवताराकडून दुसऱ्या अवताराकडे ज्ञान आणि कार्याच्या अधिकाराचे हस्तांतरण दर्शवतो. हा केवळ भेटीचा प्रसंग नाही, तर ईश्वरी कार्याच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे. निर्भयतेचा संदेश या लीळेतून आणखी एक महत्त्वाचा संदेश मिळतो. वाघ हा जगातील भीतीचे प्रतीक मानला जातो. परंतु जेव्हा साधकाचे मन परमेश्वरात स्थिर होते, तेव्हा बाह्य भीती त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. श्री चक्रपाणी महाराजांची शांतता आणि स्थिरता आपल्याला हाच धडा शिकवते. द्वारकेकडे प्रस्थान. ज्ञानशक्ती प्राप्त झाल्यानंतर श्री चक्रपाणी महाराज काही काळ माहूर येथे राहिले. त्यानंतर यात्रेकरून समवेत त्यांनी द्वारकेकडे प्रयाण केले. ही यात्रा पुढे महानुभाव पंथाच्या इतिहासातील अनेक दिव्य लीळांची सुरुवात ठरली. फ्लो टू रिमेंबर ही लीळा लक्षात ठेवण्यासाठी फक्त हे सूत्र लक्षात ठेवा. फलटण अवतार स्वीकार, माहूर, वैराग्य आणि प्रयाण, सह्याद्री, वाघरूपातील दत्तात्रेय दर्शन, श्रीमस्तकावर पंजा, ज्ञानशक्ती प्राप्ती, द्वारका गमन. मेमरी फॉर्म्युला: फलटण, माहूर, सह्याद्री, पंजा, ज्ञानशक्ती, द्वारका. कन्क्ल्युजन: लीळा क्रमांक 1 ही केवळ एका वाघाच्या दर्शनाची कथा नाही. ती वैराग्य, निर्भयता आणि ज्ञानप्राप्तीची कथा आहे. याच क्षणी श्री चक्रपाणी महाराजांना दत्तात्रेय प्रभूंकडून ज्ञानशक्ती प्राप्त झाली आणि याच ज्ञानशक्तीच्या आधारावर पुढे श्री चक्रधर स्वामींचे महान जीवोद्धार कार्य घडून आले. सह्याद्रीतील या लीळेत
तुम्हाला सर्वात मोठा संदेश कोणता वाटतो? वैराग्य, निर्भयता की ज्ञानशक्तीचे दान? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री चक्रधर.